आणि आता एक मोठी बातमी आहे, यूपीएससी कडून पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल झालाय। पूजा खेडकरला यूपीएससी कडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। यूपीएससी कडून पूजा खेडकरच्या गैरवर्तनाचा सखोल तपास केला गेलाय। पूजा खेडकरला यूपीएससी कडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। तर योगेश बोरसे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। योगेश, काय अधिक अपडेट? ज्या पद्धतीने पूजा खेडकर यांची जी काही वादग्रस्त बाजू होती ती समोर आलेली आहे। सातत्याने त्यांच्या संदर्भात नवीन खुलासे होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि या संदर्भात आता यूपीएससी कडून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 2-3 दिवसांपूर्वीच त्यांची जी काही प्रोबेशनल पिरियड होता, अर्थात प्रशिक्षणाचा जो कालावधी होता त्याला स्थगिती देण्यात आली होती। मसुरीतल्या लालबहादूर शास्त्री अकॅडमी कडून त्या प्रशिक्षणार्थी कालावधीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। आता थेट यूपीएससी कडून पूजा खेडकर यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना कारणे दाखवा नोटीस ही बजावण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीने यूपीएससी परीक्षा देत असताना त्यांनी दिव्यांग सर्टिफिकेटच्या बाबतीतला जो काही आक्षेप सातत्याने नोंदवला गेलेला होता, त्यासोबतच ओबीसी आरक्षणाचा सुद्धा गैरफायदा घेतल्याचा आरोप हा पूजा खेडकर यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात प्रशिक्षण कालावधी स्थगितीसोबत आता त्यांच्यावरती गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली आहे आणि या कारणे दाखवा नोटीसला आता पूजा खेडकर यांना उत्तर द्यावं लागणार आहे। दुसरीकडे त्यांना पुणे पोलिसात हजर राहण्याची सुद्धा नोटीस ही बजावण्यात आलेली आहे।